जय गुरुदेव मित्रांनो, ज्या स्त्रीच्या हातामध्ये ह्या दोन रेषेमध्ये गॅप असतो आणि इथं असा ट्रायंगल आहे, त्या स्त्रीचे 2 लग्न होतात किंवा पतीपत्नीत वाद तरी होतो. हे दोन्ही हातावर कॉमन पाहिजे बरं, इकडे पण आणि इकडे पण. जर हा हातात म्हणजे हा पतीचा हात आहे राईट आणि लेफ्ट पत्नीचा, तर जर का याच्यामध्ये जर गॅप असेल आणि इथे जुळालेले असेल तर समजायचं की स्त्रीकडनं डिवोर्स झाला. आणि इकडे जुळलेला असेल म्हणजे जुळले गॅप असेल आणि इकडे डाव्या हातावर येतं तर पतीकडून डिवोर्स झाला. पण जर का दोन्ही हातामध्ये जर का हा गॅप असेल तर समजायचं की ते निश्चितच तिच्या लाईफमध्ये डिवोर्सचा योग येतो. वैविध्य होणं, डिवोर्स होणं, पतीकडनं काही ना काहीतरी दूर जाणं हे होतं. पण हे एक कॉमन सायन्स आहे. या सायन्स सोबत आणखी बरेच चेहऱ्याची ठेवण, ओठांची ठेवण, भुवयांची ठेवण, मणिबंध म्हणजे इथल्या रेषांची ठेवण, हा इथं जो आहे हा जो दिसतो ना मत्स्ययोग, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून प्लस हे जे तुमचे बोट आहेत त्या बोटांच्या टोकाला शंख, चक्र, पद्म ह्याचा सगळ्याचा सविस्तर विचार करून मग एक ठरवलं जाते. एखाद्याच्या हातावर जर नुसतं केवळ इथे गॅप आहे म्हणून त्याला सांगणं की तुला डिवोर्स झाला हे चुकीचं आहे. हे सगळं कॅल्क्युलेशन करावं लागते, तेव्हा सांगते. तुमचे 2 लग्न झाले का? किती पहिले मिस्टरांकडे किती वर्ष राहिले? 6च महिने. हा हेच आहे की जास्तीत जास्त 6 महिने ते वर्षभरामध्ये यांचा डिवोर्स होतो, असं साईन असल्यावर. जय गुरुदेव मित्रांनो, ज्या स्त्रीच्या हातामध्ये ह्या 2 रेषेमध्ये गॅप असतो आणि इथं असा ट्रायंगल आहे, त्या स्त्रीचे 2 लग्न होतात किंवा पतीपत्नीत वाद तरी होतो. हे दोन्ही हातावर कॉमन पाहिजे बरं, इकडे पण आणि इकडे पण. जर हा हातात म्हणजे हा पतीचा हात आहे राईट आणि लेफ्ट पत्नीचा, तर जर का याच्यामध्ये जर गॅप असेल आणि इथे जुळालेले असेल तर समजायचं की स्त्रीकडनं डिवोर्स झाला. आणि इकडे जुळलेला असेल म्हणजे जुळले गॅप असेल आणि इकडे डाव्या हातावर येतं तर पतीकडून डिवोर्स झाला. पण जर का दोन्ही हातामध्ये जर का हा गॅप असेल तर समजायचं की ते निश्चितच तिच्या लाईफमध्ये डिवोर्सचा योग येतो. वैविध्य होणं, डिवोर्स होणं, पतीकडनं काही ना काहीतरी दूर जाणं हे होतं. पण हे एक कॉमन सायन्स आहे. या सायन्स सोबत आणखी बरेच चेहऱ्याची ठेवण, ओठांची ठेवण, भुवयांची ठेवण, मणिबंध म्हणजे इथल्या रेषांची ठेवण, हा इथं जो आहे हा जो दिसतो ना मत्स्ययोग, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून प्लस हे जे तुमचे बोट आहेत त्या बोटांच्या टोकाला शंख, चक्र, पद्म ह्याचा सगळ्याचा सविस्तर विचार करून मग एक ठरवलं जाते. एखाद्याच्या हातावर जर नुसतं केवळ इथे गॅप आहे म्हणून त्याला सांगणं की तुला डिवोर्स झाला हे चुकीचं आहे. हे सगळं कॅल्क्युलेशन करावं लागते, तेव्हा सांगते. तुमचे 2 लग्न झाले का? किती पहिले मिस्टरांकडे किती वर्ष राहिले? 6च महिने. हा हेच आहे की जास्तीत जास्त 6 महिने ते वर्षभरामध्ये यांचा डिवोर्स होतो, असं साईन असल्यावर.